नमस्कार मित्रो, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने तुमचं जे बँक खातं आहे तुम्ही आधार कार्ड सोबत लिंक करू शकता. म्हणजे लाडकी बहीण आधार कार्ड लिंक कशा पद्धतीने करू शकता हे आपण पाहणार आहोत. पण त्याआधी माझ्या यूट्यूब चॅनलला जे आहे सबस्क्राईब करणे विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या अशा योजनेच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज कसे करायचे याच्याबद्दलच्या व्हिडिओसाठी. तर मित्रो बघा, तुम्हाला आहे ना माझ्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पैसे प्राप्त करण्यासाठी तुमचं जे अकाउंट आहे आधार कार्ड सोबत लिंक असणं खूप जास्त गरजेचं आहे. मी ऑलरेडी तुम्हाला माझ्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कसं भरायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आता तुम्ही ऑगस्ट महिन्यातच नाही तर सप्टेंबर महिन्यात सुद्धा लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरू शकता. ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहून घ्यावा. त्यानंतर खूप साऱ्या महिलांचे जे फॉर्म स्वीकार झालेले आहे, परंतु त्यांना अजूनही योजनेअंतर्गत पैसे मिळाले नाही. आता ते पैसे कसे प्राप्त करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मित्रो, जर तुमचं बँक खातं आधार कार्ड सोबत लिंक नसलं तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. आणि फॉर एक्झाम्पलसाठी जर तुमच्याजवळ दोन बँक आहे, HDFC बँक आणि समजून घ्या स्टेट बँक, तर तुम्ही लाडक्या बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये HDFC बँकेचं आधार कार्ड दिलं असेल आणि तुमचे जे DBTसाठी अनेबल असेल SBI, तर तुमचे पैसे SBI मध्ये जाणार, म्हणजे स्टेट बँकेत जाणार. कारण जे आहे तुम्हाला जे पैसे पाठवले जाते योजनेअंतर्गत ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये नाही तर DBTच्या माध्यमातून पाठवले जाते. म्हणजे जे तुमचं आधार कार्ड सोबत बँक खातं लिंक असतं त्याच्यामध्ये पाठवलं जातं. आता खूप साऱ्या महिलांचे जे आहे ना आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक नाही आहे, डायरेक्ट त्यांचे जे बचत गटमधले जे अकाउंट असतात ते लिंक आहे. तर त्यामध्ये गडबड झाली आहे आणि खूप साऱ्या बाहेरचे पैसे जे आहेत त्यांच्या बचत गटामध्ये सुद्धा गेलेले आहे. म्हणून तुम्ही बचत गटमध्ये जाऊन इन्फॉर्मेशन घेऊन घ्या. कारण मी आधी सुद्धा जे व्हिडिओज बनवले त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी खूप साऱ्या महिला कमेंट करतात की आम्हाला पैसे मिळाले नाहीत, आमचं आधार कार्ड सुद्धा लिंक आहे. तरी पण तर तुम्ही सगळ्यात आधी जाऊन आधार कार्ड जे तुमचं जे बचत गट आहे तिथे जाऊन तुम्ही माहिती करून घ्या. तर आज आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने तुम्ही करू शकता आधार कार्ड आपल्या बँक खात्यासोबत लिंक, ते पण घर बसल्या. तर मित्र, जास्त न करता चला पुढे आपल्या व्हिडिओकडे. तर बघा, इथे तुम्हाला एक स्क्रीन दिसत असेल, जी स्टेप्स मी करणार तेच तुम्हाला फॉलो करायचे. तर बघा, सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर असते, तुम्हाला ते ओपन करायचं आणि तिथे सर्च करायचं आहे तुम्हाला NPCI असं तुम्हाला सर्च करायचं आहे. जसं मित्र तुम्ही NPCI असं लिहून सर्च करणार, ऑटोमॅटिकली एक नवीन पेज तुमच्या समोर येईल आणि जिथे पहिल्याच नंबरवर जे आहे ना एक वेबसाईट येईल NPCI.org in काही या प्रकारची, तिला तुम्हाला ओपन करायचं आहे. काही या प्रकारे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं इथे जे आहे असं खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथे कन्झ्युमर म्हणून ऑप्शन दिलेला आहे. आता या कन्झ्युमरवाल्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या कन्झ्युमरवाल्या ऑप्शनच्या समोर एक प्लसचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह आहे, त्यावर क्लिक करसाल काही या प्रकारचं ऑप्शन येईल. आता इथे बघा, सगळ्यात खाली तुम्हाला आधार सिंक, भारत आधार सीडिंग एनेबल BASE या बटनवर क्लिक करायचं आहे, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही यासमोर तुम्हाला यासारखं ऑप्शन येते, रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग. पण सगळ्यात आधी आपण चेक करून घेणार आहोत की आपलं जे आधार कार्ड आहे ते कोणत्या बँकेसोबत लिंक आहे. ते कसं करायचं, रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग वाल्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला गेट आधार मॅप्ड हिस्ट्रीच्या वर एक गेट आधार मॅप्ड स्टेटस लिहून आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. गेट आधार मॅप स्टेटसवर क्लिक केल्यानंतर इंटर युअर आधार म्हणताय, तर इथे तुम्हाला आधार कार्डचा नंबर तुमचा एंटर करायचा आहे. आणि त्यानंतर मित्र इथे तुम्हाला कॅप्चा दिलेला आहे. आधार कार्डचा नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला जो खाली कॅप्चा दिलेला त्याला सुद्धा एंटर करायचा आहे. आता बघा, हा कॅप्चा हर वेळेस वेगळा वेगळा येतो, तर मला जो कॅप्चा आलाय तो तुम्हाला येणार नाही, तुम्हाला वेगळा कॅप्चा येईल. म्हणून तुम्हाला जो कॅप्चा येईल तोच तुम्हाला टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर मित्र तुम्हाला खाली इथे चेक स्टेटस असं निळ्या कलरचा बटन आहे रिसीडच्या वर, तर तुम्हाला त्या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईलवर एक व्हेरिफिकेशनसाठी OTP जाईल, तर तो तुम्हाला OTP इथे टाकावा लागेल. जसा मित्र तुम्ही इथे OTP टाकणार त्यानंतर तुम्हाला सबमिटच्या बटनेवर क्लिक करायचा. जसं तुम्ही सबमिट या बटनवर क्लिक करणार, ऑटोमॅटिकली एक नवीन पेज तुमच्या समोर येणार आणि त्यावर तुमचं जे आधार कार्ड कोणत्या बँकेसोबत लिंक आहे ते माहीत होऊन जाईल आणि DBTसाठी अनेबल आहे का ते माहीत पडून होऊन जाईल. बघा, इथे आलाय माझा आधार कार्ड मॅपिंग स्टेटस एनेबल फॉर DBT, म्हणजे माझं DBTसाठी अनेबल आहे. परंतु मित्र माझं जे आहे ना, हे बघा इथे जे आहे बँक नेम आहे ते यवतमाळ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आहे. बघा, जे आहे ना, मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की तुमचं बँक अकाउंट SBI वगैरे मध्ये असलं तर हरकत नाही,
पण इथे येऊन तुम्हाला पहिले मॅप स्टेटस चेक करायचा आहे की तुमचं डीबीटीसाठी कसं अनेबल आहे. जर डीबीटीसाठी तुमचं अनेबल नसेल, नॉट अनेबल लिहून असेल, तर गेट आधार मॅप स्टेटसवर पुन्हा क्लिक करायचं आहे आणि रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही या प्रकारचं नवीन पेज येऊन जातं. आता इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले इथे लिहायचं आहे तुम्हाला इंटर युअर आधार, म्हणजे आता तुम्हाला इथे तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग आणि डीसीडिंग दोन ऑप्शन आहे. डीसीडिंग म्हणजे तुम्हाला लिंक असेल तर अनलिंक करायचं आहे का, पण आपल्याला तर लिंक करायचं आहे म्हणून आपण सीडिंगवर क्लिक करणार. सीडिंगवर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट युअर बँक. आता इथे सिलेक्ट युअर बँकवर काय करायचं आहे, तुम्हाला इथे सिलेक्ट करण्याचा ऑप्शन दिलेला नाही आहे, म्हणून जिथं सिलेक्ट युअर बँक लिहिलं आहे तिथं BANK बँक असं लिहायचं आहे. BANK बँक लिहिल्यानंतर तुमच्यासमोर काही या प्रकारे असं ऑप्शन येतं. बँक ऑफ बरोदा, सेंट्रल बँक वगैरे जीही तुमची बँक राहील त्याचे तुम्हाला ऑप्शन येऊन जाते. आणि मित्र याच्यामध्ये जे आहे ना, पूर्ण बँक अजून ॲड झालेल्या नाही आहे, लवकरच यामध्ये अपडेट येईल आणि सगळ्या बँक ॲड होईल. ठीक आहे, तर जी तुमची बँक राहील या ऑप्शन्समधून तुम्हाला ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला अकाउंट नंबर, नाही सॉरी मित्र, त्याआधी तुम्हाला सीडिंग टाईपमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे फ्रेश सीडिंग, म्हणजे नवीन सीडिंग करत आहात असं, तर तुम्हाला फ्रेश सीडिंग सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर खाली जे आहे तुमचा अकाउंट नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि दोन्ही अकाउंट जागेवर अकाउंट नंबर टाकल्यानंतर खाली जे आहे बाय सबमिटिंग आधार बँक असं जे ऑप्शन आहे त्याला टिक मार्क करायची आहे. खाली सुद्धा एक ऑप्शन आहे त्याला सुद्धा टिक मार्क करायची आहे. त्यानंतर मित्र पुन्हा एक तुमच्यासमोर कॅप्चा येतो. हा कॅप्चा तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये टाकून प्रोसीडवाल्या बटनवर क्लिक करायचा आहे. प्रोसीडवाल्या बटनवर क्लिक केल्यानंतर मित्र माहित आहे का, तुमच्या जे बँक खात्यासोबत लिंक आहे किंवा आधार कार्डसोबत लिंक आहे त्या मोबाईलवर एक OTP जातो. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि जे आहे व्हेरिफिकेशन असं काहीतरी बटन असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड जे आहे बँक अकाउंटसोबत लिंक होऊन जाणार. घर बसल्या बसला तुम्हाला बँकेत जायची गरज राहणार नाही. तर मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणखी माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर सगळ्यात आधी या व्हिडिओला लाईक करून मित्र चॅनलला सबस्क्राईब करणे मात्र विसरू नका. तर आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मला द्या रजा. जय महाराष्ट्र.